जय भीम माझ्या सगळ्यांना। ही संघटना म्हणजे मला माहिती नव्हतं संघटना ह्याच्या आधी म्हणजे मी असं घाबरत म्हणजे राहत होते, पण ह्या संघटनेत आल्यापासून म्हणजे बिंदास काय असतं म्हणजे बिंदासपणे म्हणजे मी राहायला लागले। म्हणजे मुलांची माणसांची म्हणजे जी भीती होती ना म्हणजे ती भीती गेली। म्हणजे मम्मीमुळे भीती नव्हतीच आम्हाला, पण जी मुलांबद्दल होती माणसांबद्दल होती ते गैरसमज होते की ही म्हणजे कसं असतं म्हणजे संघटना वगैरे। पण या संघटनेमध्ये म्हणजे जी आहे ना म्हणजे बिंदास राहण्याचं जे आहे ना ते ह्या संघटनेत आल्यापासून मी राहते। आणि हे भाई जगताप म्हणजे भाई जगताप म्हणजे मी शाळेला यायचे जायचे तेव्हा ह्यांची सगळ्यांची टीम मी बघायचे मोटर स्टँडला। तेव्हा वाटायचं अरे कोणी गुंडा वगैरे की काय नाही का डेंजर, पण मला लई छान वाटायचं। पहिल्यापासून माझी इच्छा होती की मला असं ह्या संघटनेमध्ये यायचे। म्हणजे असे त्यांचे ते केसन बिसे ते लॉंग ते असे गुंडासारखे दिसायचे, तर आम्ही घाबरायचो। पण जेव्हापासून त्यांच्या सोबत आहे ना तेव्हापासून म्हणजे एवढं छान वाटतंय ना, कुठे पण जाऊ शकते फिरू शकते बिंदास। हे जे त्यांच्या सोबतचे आहेत ते सगळेजण म्हणजे आमचे मामा भाऊ जे कोणी आहे म्हणजे एवढं छान वाटते ना जेव्हापासून त्यांच्या सोबत आहे ना, म्हणजे कुठं पण बिंदास जाऊ शकते बोलू शकते। काही पण प्रॉब्लेम झाला म्हणजे बिंदास म्हणजे बोलताच येते, म्हणजे कोणाला पण भिडू शकते मी डायरेक्टली अशी म्हणजे एवढी बिंदास झाले। भाई जगताप पण त्यांचे सगळे सोबतचे म्हणजे एवढं छान वाटतं त्यांच्या सोबत, म्हणजे खूपच छान वाटतं। कोणाला पण मारू पण शकते भाई जगतापला फोन करू शकते म्हणजे एवढे बिंदास। आणि थँक्यू नेहमी सोबतच राहा सगळे। जय भीम माझ्या सगळ्यांना। ही संघटना म्हणजे मला माहिती नव्हतं संघटना ह्याच्या आधी म्हणजे मी असं घाबरत म्हणजे राहत होते, पण ह्या संघटनेत आल्यापासून म्हणजे बिंदास काय असतं म्हणजे बिंदासपणे म्हणजे मी राहायला लागले। म्हणजे मुलांची माणसांची म्हणजे जी भीती होती ना म्हणजे ती भीती गेली। म्हणजे मम्मीमुळे भीती नव्हतीच आम्हाला, पण जी मुलांबद्दल होती माणसांबद्दल होती ते गैरसमज होते की ही म्हणजे कसं असतं म्हणजे संघटना वगैरे। पण या संघटनेमध्ये म्हणजे जी आहे ना म्हणजे बिंदास राहण्याचं जे आहे ना ते ह्या संघटनेत आल्यापासून मी राहते। आणि हे भाई जगताप म्हणजे भाई जगताप म्हणजे मी शाळेला यायचे जायचे तेव्हा ह्यांची सगळ्यांची टीम मी बघायचे मोटर स्टँडला। तेव्हा वाटायचं अरे कोणी गुंडा वगैरे की काय नाही का डेंजर, पण मला लई छान वाटायचं। पहिल्यापासून माझी इच्छा होती की मला असं ह्या संघटनेमध्ये यायचे। म्हणजे असे त्यांचे ते केसन बिसे ते लॉंग ते असे गुंडासारखे दिसायचे, तर आम्ही घाबरायचो। पण जेव्हापासून त्यांच्या सोबत आहे ना तेव्हापासून म्हणजे एवढं छान वाटतंय ना, कुठे पण जाऊ शकते फिरू शकते बिंदास। हे जे त्यांच्या सोबतचे आहेत ते सगळेजण म्हणजे आमचे मामा भाऊ जे कोणी आहे म्हणजे एवढं छान वाटतं।